जानकी पाहता पाहता, रामचंद्र पाहता पाहता, लखन पाहता पाहता 7वा दिवस कधी उजाडला कळालं सुद्धा नाही आपल्याला। असं वाटतं कालच कथा सुरू की झाली की काय ना आज संपायला लागली की काय। त्याचं कारण तुम्ही सगळ्या माझ्या माता आहात। रोज 2:30 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत 3.5 तास तुम्ही आम्हाला देत होता। आज जाताना मन व्याकुळ होणार आहे, तुमच्या सगळ्यांच्या आठवणी मनामध्ये राहणार आहे। तुमच्या सहित आम्हालाही दुःख आहे। एवढ्या गोड भक्तिप्रेम करणाऱ्या माता आता उद्यापासून पाहायला मिळणार नाही। कधी निघून गेले 7 दिवस पुरी महाराज कळालं सुद्धा नाही। सात दिवस मात्र आपण सगळ्यांनी मोठा आनंद दिला। दररोज येऊन वेळेला येऊन आपण ही कथा श्रवण केली। 7वा दिवस आजचा महत्त्वाचा आहे। कालपर्यंतची आपली कथा आता भरत सगळ्या अयोध्येला घेऊन रामचंद्राच्या भेटीला निघालाय। अवध राम को अर्पण करने, प्रभुता प्रभु चरणों में धरने, राम काज के लाज सवारे, माताएं चली संग प्रजा के, भरत चला रे अपने राजा को मना। राजा का अधिकार राजा को लौटा, राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, भगत चला रे प्रभु दर्शन पाय। भरत अयोध्या घेऊन निघालाय आणि प्रभू रामचंद्र इकडे चित्रकूटाच्या पर्वतावरती नाराज आहेत। नाराज झाल्यामुळे गिरी महाराज त्या वनाची देवी प्रगट झाली आणि त्या वनदेवीनं प्रभू रामचंद्राला विचारलं, का हो प्रभू तुम्ही नाराज का? आज माझ्या माता नटून ठटून आल्याच, आज वट सावित्री पौर्णिमा आहे। आज जर एखादी माता माऊली नाराज दिसली तर मग विचारलं जातं ना, मालक विचारतो तू आज नाराज का? तसं प्रभू रामचंद्राचा चेहरा सीताईनं ओळखला आणि सीताईच्या स्वरूपाची जी वनदेवी ती प्रगट झाली। प्रभू नाराज का? तुमचा चेहरा का सुकलाय? का नाराज झालात? काही कमी आहे का? पाण्याची व्यवस्था करू का? अरण्यातले काटे बाजूला करू का? तुमच्या झोपडीमध्ये आणखी काही व्यवस्था करू देऊ का? कोठ्याला काही मदत करू का? तुम्ही नाराज का? भाव फार सुंदर आहे, ऐका। का सुकलात तुम्ही प्रभू सांगा की आम्हाला। तुम्ही तर आमचे मालक आहात, आम्ही तुमच्या दासी आहोत, सांगा काय झालं। प्रभू रामचंद्र म्हणतात, वनदेवी माझ्या कुटियामुळे माझ्या वनवासामुळे मी नाराज नाही। नाराज का आहात? बघ म्हटले माझा भरत आज अयोध्येतून निघालाय, ज्या रस्त्याने मी आलोय त्याच रस्त्याने यायला लागला। तुम्ही नाराज का प्रभू? अगं म्हटले मी ज्या रस्त्याने आलो ना त्या रस्त्याला खूप काटे आहेत, माझ्या पायाला खूप टोचलेत, रक्तबंबाळ पाय झालेत, होऊ दे माझ, पण त्याच रस्त्यानं माझा भरत निघालाय। त्याच्या पायाला जर एखादा काटा टोचला आणि त्याच्या पायातून जर रक्त आलं तर तो माझा भरत विचार करेल की ज्या अर्थी हा काटा मला टोचला त्या अर्थी माझ्या दादाला पण टोचला असेल। मी जर जन्माला आलो नसतो तर माझ्या दादावर ही पाळी आली नसती, माझ्यामुळंच माझ्या दादाला ही काठी टोचून घेण्याची वेळ आली। मी कशाला जन्मी पापी आहे असं म्हणून इथपर्यंत येऊस तर त्याचं हृदय राहणार नाही। मग काय करू प्रभू? काही करू नको म्हटले, एकच कर, ज्या रस्त्याने मी आलो त्या रस्त्याचे सगळे काटे वाऱ्यानं बाजूला कर।
घेऊन जा माझं बहिणींनो भावांनो घरी ही रामकथा। ज्या दिवशी तुम्ही देवाकडे द्यायला निघता, 2:30 वाजता तुम्ही इथं रामप्रभूकडे येता, माऊली दादांकडे येता, सप्त्याला येता, भजनाला येता, कीर्तनाला येता, त्या दिवशी तुमच्या जीवनातले संकटरूपी काटे देवाने बाजूला केलेले असतात। आज वटाची पूजा केली जाते। या देशातली प्रत्येक हिंदूची महिला कपाळाला कुंकू लावते, वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालते, जन्मजन्मी हाच पती मला मिळावा, त्या सावित्री मातेसारखी पतिव्रता होण्याची जन्मोजन्मी 7 जन्मपती मिळावा म्हणून तपश्चर्या करते, साधना करते। तुम्ही देवाकडे निघत असाल तर तुमच्या रस्त्याचे काटे भगवान बाजूला करतो, कायम ध्यानात ठेवा। सगळे काटे बाजूला होतात। मंगत घालत असाल, भजन करत असाल, नामस्मरण करत असाल, रामकथेला येत असाल, एखादी कथा तुम्ही ऐकत असाल, ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही घेऊन जात असाल, तर देवाकडे येत असताना प्रभू स्वतःच्या पायाला काटे टोचून घेतो। पण माझा भरत माझ्याकडे निघालाय, माझ्या भरताच्या पायाला एकही काटा टोचला नाही पाहिजे। वनदेवीला सूचना करतोय, अरण्यात एकही काटा ठेवू नको, माझ्या भरताच्या पायाला टोचला नाही पाहिजे। हीच खरी रामकथा आहे। काय शिकलात तुम्ही रामकथेतून? बंधुप्रेम शिका। काय शिकलात तुम्ही रामकथेतून? दाम्पत्य जीवनाची अनन्यता शिका। काय शिकलात तुम्ही रामकथेतून? 7 दिवस आम्हाला अक्रूर महाराजांनी रामकथा सांगितली, अमृतासारखी ती मी ऐकत होतो। साखरे महाराज बोलत होते, आम्ही ते भाव पाहत होतो, एक एक पद ऐकत होतो। महाराज कधी दिवस निघून गेले नाही, कळाले नाही। आम्ही आता आमच्या संसारात संध्याकाळपासून जाणार आहोत। आमचा सप्ताह उद्या संपला की आमचं भजन संपणार आहे, एका वर्षानंच पुन्हा आम्हाला मिळणार आहे। काय शिकून जाल? देवाकडे या, तुम्ही जसे असेल तसे या। असं काही नाही तुम्ही तर पैसे घेऊनच आले पाहिजे, तुमचं काय, तुम्ही जसे असेल तसे। तुमच्याकडे 100 रुपये असतील तर 10 रुपये द्या, 1000 रुपये असतील तर 100 रुपये द्या, 100 रुपये तुम्ही कमवत असाल तर 50 रुपये द्या, जास्त नाही लागत। अथवा हे चित्त मदबुद्धी सहित माझ्या हात्या चुंबित न शकसी देव, तरी गाईसे करी ययाटा पहारा माझारी, मोटके निमिष भरी दे तुझाय। थोडं 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 धीरे 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 दिलं पाहिजे। हळूहळू डाळे केतुलेनी एके वेळे, मार्गाचे निवळे निश्चित माऊलींच्या वव्यात आहे। थोडं थोडं द्या, सगळं देऊ नका। कोणाच्या तरी कामी या, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं। कहीं सुख है कहीं दुख है, इसी का नाम जीवन है। किसी को अपना जो माने उसे इंसान कहते हैं। कहीं धनवान है जग में, कहीं लोग निर्धन है। जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं। आपल्या जवळचं दिलं पाहिजे, देत चला। तुमच्या जवळ जे आहे त्यातलं थोडं थोडं देत चला। घेणाऱ्याने सुद्धा दिलं पाहिजे, देणाऱ्याने सुद्धा दिलं पाहिजे। देत चला। तुम्ही देताय म्हणून एवढं सुंदर मंदिर झालंय, तुम्ही देताय म्हणून रामकथा झाली, तुम्ही देताय म्हणून भजन होतंय। हो यथा ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा, तया माझिया सायुज्याची चाड, तरी तेची पूर्वी कोड। का सेवा म्हणतात रियाड प्रेमसुये, ऐसा म्हणी जो जो धरते भावो, तो तो पुढा पुढा लागेतया देवो, आणि दिधलियाचा निर्वाह होतो हिमीची करी। हा योगक्षेम आघवा, तयांचा मजची पडिला पांडवा, जयाचिया सर्व भावा श्रयोमी। अनन्य चिंतयंतो माम ये जना पर्युपासते। सगळे श्लोक सगळ्या ओव्या पाहून घ्या। भरत गादी घेऊन निघतोय, अवध घेऊन निघतोय, राज घोडे सगळं घेऊन निघतो। हे माझ्या प्रभूचं आहे, राज्याभिषेकाची सगळी सामुग्री घेऊन निघतो। ऐका, सगळं सगळं घेऊन निघतो भरत। निषाद राजाला असं वाटतंय भरत आलाय, सेना घेऊन आलाय, म्हणजे नक्की काहीतरी अनुचित आहे याच्या मनामध्ये। निषाद राजाला शंका येते। जसे रामचंद्र पायी गेले तसाच भरत पायी चालतो। अर्धा रस्त्यामध्ये गेल्यानंतर कौशल्या विनंती करते, भरत तो रथामध्ये बसलं पाहिजे, तो राजा आहे। नाही मा,
माझा दादा जर या रस्त्यानं पायी गेला असेल तर मी सुद्धा पायीच जाणार. हे बंधू प्रेम आहे. या प्रेमाची देशाला फार गरज आहे. घराघरातल्या बंधू प्रेमाला खीळ लागलेली आहे. लक्षात ठेवा. म्हणून तर रामकथेची गरज आहे. घेऊन जा एवढी कथा घरी. आई म्हणते अरे परत तू पायामध्ये काहीतरी घातलं पाहिजे. तू या रथामध्ये बसलं पाहिजे. तू राजा आहे. नाही मा, माझा दादा, माझा प्रभू जरी असताना पायी गेला असेल तर मी रथामध्ये कथा बसणार. आता भरतजीच्या पायाला फोड आले. कौशल्या माता रडायला लागते. बघ जर तू जर बसला नाही ना रथामध्ये तर आम्ही सुद्धा पायी चालू. नाईलाज होतो. आणि रथामध्ये बसल्यामुळं निषाद राजाच्या मनामध्ये साशंकता येते. ज्या अर्थी रथामध्ये बसून आलाय त्या अर्थी नक्की प्रभूबरोबर युद्ध करायला आला, काहीतरी सांगायला आला. निषाद राजाच्या मनात शंका येण्याचं कारण असं आहे, आपली साधना कधी कुणाला सांगत जाऊ नका. साधना जाहीर करत जाऊ नका. तुम्ही केलेली पंगत लोकाला सांगत जाऊ नका. पुण्य लागत नाही. साधना जर सांगत असाल तर लोक शंका घेतात. साधना सांगत जाऊ नका. साधना जाहीर करत जाऊ नका. साधना जाहीर करतो भरत. नुसती निषाद राजेश शंका घेत नाही, लक्ष्मणजी सुद्धा शंका घेतात. बघा दादा तो आलाय, दादा तो आलाय. कोण आलाय रे लखन? भरत आलाय, सैन्य घेऊन आलाय दादा. मी त्याच्याशी युद्ध करणार दादा. नाही रे लखन, माझा भरत तसा नाही रे. माझा भरत तसा नाही रे. निषाद राजाच्या त्या कुटियामध्ये, त्या भिल्लांच्या किरातामध्ये एक दिवसाचा मुक्काम भरतजीचा होतो. रामप्रभू ज्या गवताच्या छैयेवर झोपतात तिथंच भरत आराम करतो. हळूहळू आता ती पदयात्रा पुढे जाते. जसे रामचंद्र चालत गेले तसे ती चित्रकूटापर्यंत पोहोचते. चित्रकूट पर्वतावरती एका सीमेला जाऊन भरतजी थांबतात. एका सीमेला का थांबतात? मी पापी आहे, मी पापी आहे, मी प्रभूकड जाणं योग्य नाही. मी कसं जाऊ प्रभूकड? प्रभू मला माफ करतील का? माझा दादा मला माफ करेल का? तेवढ्यामध्ये सीतामाई जानकी सावध करते. पुढून भरत आलाय. रामचंद्र उभे राहतात. ऐका रे, खांद्यावरचा बाण खाली पडतो. रामचंद्र धावतात, भरतजीकडे जातात, भरताला आलिंगन देतात. जय जयकार होतो. भरत भैया की जय. रामचंद्राची मिठी भरताच्या गळ्याला पडते. भरत आता रामचंद्राच्या आलिंगन दिल्यानंतर खांद्यावरती आपलं मस्तक ठेवतो. प्रभू म्हणून हंबरडा फोडून रडायला सुरुवात करतो. प्रभूचं सगळा खांदा, सगळं अंग ओलं होतंय. सारखं रडतोय, मी पापी आहे दादा, मी पापी आहे दादा, मी पापी आहे दादा. माझा जन्म झाला नसता दादा तर तुम्हाला हे 14 वर्षाची वनवासाची गरज पडली नसती. दादा मी पापी आहे दादा, माझ्या जवळ तुम्ही येऊ नका, मला माफ करा दादा, मी पापी आहे. रामजी म्हणतात नाही रे भरत, तू पापी नाही रे, तू तर फार पुण्यवान. तुझ्यासारखं कोणी नाही रे भरता या जगामध्ये. मिळालेलं देऊन येतो रे, मिळालेलं. तुला मिळालेली गोष्ट सुद्धा आम्हाला देतोय तू. तुझ्यासारखा पापी कोण असेल? तू पापी नाही रे. या जगातला सगळ्यात पुण्यवान व्यक्ती तू आहे भरत. प्रभूजी समजूत घालतात. लखनजीची शंका निघून जाते. तेवढ्यामध्ये हळूहळू हळूहळू आता सगळा समाजवरती येतो. सगळे अयोध्यावरती चढते. चित्रकूट पर्वतावरती गर्दी होते. सगळ्या माता सुद्धा आता वर येतात. आणि सगळ्याला पाहून रामप्रभू सगळ्याकडे जात नाहीत. रामप्रभू कौशल्याच्याही दर्शनाला जात नाहीत. रामप्रभू सुमित्रेच्याही दर्शनाला जात नाही. सगळ्या अयोध्येला वाटतं आता वशिष्ठाचं दर्शन घेतील. सगळ्या अयोध्येला वाटतं आता कौशल्याचं दर्शन घेतील. सगळ्याला वाटतं आता सुमित्रेचं दर्शन घेतील. पण तुळशीदासजी वर्णन करतात, पहिल्यांदा विश्वाचा मालक माझा रामचंद्र कुणाचं दर्शन घेतो ऐका. प्रथम राम भेटी कैकेयी, सरळ सुभाय भगती मती भेई. प्रथम राम भेटी कैकेयी, सरळ सुभाय भगती मती भेई. पग परी किल्ला प्रबोधी बहारी, काल कर्म विधि शिरधरी खोरी, शिरधरी खोरी. प्रथम राम भेटी कैकेयी, सरळ सुभाय
सगळ्यांना वाटतं असा वशिष्ठाकडे जातील, गुरुचं दर्शन घेतील. सगळ्यांना वाटतं कौशल्याचं दर्शन घेतील. सगळ्या अयोध्येला वाटतं आता रामचंद्र सगळ्यांचं दर्शन घेतील. पण आश्चर्य असं घडतंय, सगळ्यात आधी रामचंद्र कैकेयीकडे जातात. कैकेयीला रामचंद्र जवळ आल्याला दिसतो. कैकेयी जोरात ओरडते, नाही रामा, नाही, नाही रामा, नाही, मी पापी आहे रे, माझ्याकडे येऊ नकोस रामा. तू जर माझ्या पाया पडलास तर हे लोक तुझं पाय दर्शन घेणार नाही. हा कसला देव आहे म्हणतील, हा कसला राम आहे, जिनं 14 वर्षाचा वनवास दिला, त्याचं दर्शन घेतो हा राम. नाही रामा, नाही राघवा, नाही रे दादा, माझ्याकडे येऊ नको. तरी सुद्धा रामचंद्र जातात. कैकेयी मातेची समजूत घालतात, मा तू नुसती माझी आई नाही, माझी आई तर कौशल्य आहे, तू माझी जननी आहे, तू तर माझी जननी आहे. पुन्हा एक भाव सांगतो ऐका. सौभाग्यवती दमयंती ताईचंही आज आगमन आहे. ऐका, पुन्हा एक भाव ऐका. कौशल्या ही तर रामाची आई आहे, पण कैकेयी मात्र ही रामायणाची आई आहे. मग कैकेयीला रंग का दिला जात नाही महाराज? कौशल्याला रंग आहे, जानकीला रंग आहे, उर्मिलेला रंग आहे. अयोध्येतली जेवढी नावं आहेत त्या सगळ्या नावाला रंग आहे, पण कैकेयीच्या नावाला कधी रंग दिला जात नाही. तिला का सजवलं जात नाही? तिला पापीच का म्हटलं जातं? ऐका, कैकेयी ही रामायणाचा पाया आहे आणि आजही लोक पायाला रंग देत नाहीत. सगळी बिल्डिंग रंगवलेली असते ताई, पण बिल्डिंगचा पाया मात्र अजूनही तसाच असतो. पायाच्या आधारानं बिल्डिंग आहे, खांबाच्या आधारानं मंडप आहे. खांब जर काढला तर मंडप पडून जाईल, पाया जर काढला तर बिल्डिंग राहणार नाही. रामायणाच्या बिल्डिंगचा पाया कोण आहे तर ती कैकेयी आहे. लक्षात ठेवा, तू माझी जननी आहे मा, मला तुझं दर्शन घेतलं पाहिजे. तुझ्यामुळं तर मला भरतासारख्या भावाची किंमत कळाली. तुझ्यामुळं तर मला भारद्वाज मुनीचं दर्शन झालं. तुझ्यामुळं तर मला केवटाचा महिमा कळाला मा. तुझ्यामुळं तर मला हे सगळं रामायण तुझ्यामुळं कळणार आहे मा. मला तर नुसतं कौशल्यानं जन्म दिला आहे, पण अखंड रामायणाला जन्म देणारी कैकेयी आहे. लक्षात ठेवा. कैकेयीच्या पाया पडत असताना गिरी महाराज पुरी बाबा तुकून पलिकून आवाज येतो, भैया दादा, वो तो चांडालनी है, वो तो पापीनी है, वो रघुकुल को डंक लगाने वाली नागिनी है. माँ नहीं प्रभु नहीं, उनको माँ मत बोलो. तिला आई म्हणू नका प्रभू. दादा तिचं दर्शन घेऊ नका. ती तर माझ्यासारख्या पाप्याची आई आहे. तुमची आई कौशल्या आहे. नहीं रे भरत, नहीं रे भरत, ये तो मेरी जननी है, ये तो मेरी माँ है. हेच रामायण आहे गड्या. ज्याने त्रास दिला, ज्याने तुम्हाला वनवासात काढून दिलं, त्याला सुद्धा आई म्हणण्याची पद्धत रघुकुलात आहे. खूप मोठे भाव आहे. सगळी अयोध्या रडत असते. आता भरत राम प्रभूला विनंती करतो, परत आलं पाहिजे, परत चला. तुमचा राज्याभिषेक आम्ही इथंच करणार आहोत. राज्याभिषेकाची सामुग्री आणलेली आहे. जनक राजाला बातमी माहिती होते. जनक राजा पण मिथिलेहून सगळ्यांना घेऊन निघतो. ऐका, मिथिलेचं सगळं सैन्य घेऊन जनक राजा येतो. रात्री 1 रात्रीचा मुक्काम होतो. सकाळी दगडावरतीच बैठक बसली जाते. अंतिम बैठक असते बघा ही. बैठक बसली जाते, दगडावरती सगळे बसले जातात. बैठकीला सुरुवात होते. कोण न्याय देणार? वशिष्ठ महाराजांना पुढं केलं जाते. वशिष्ठ महाराजांना बोलवलं जाते. तुम्हीच न्याय केला पाहिजे, तुम्ही साधू आहात. घराचा न्याय सुद्धा साधूला विचारून करत जा. साधूला विचारलं जातं, तुम्ही न्याय करा, न्याय करा. त्यावेळेला वशिष्ठजी म्हणतात, मी शास्त्राचा न्याय करू शकतो, एखाद्या गोष्टीचा आणखी न्याय करू शकतो, पण मी भरताच्या प्रेमाचा न्याय करू शकत नाही प्रभू. मी तुमच्यामध्ये काय बोलणार? तुम्हीच हा न्याय करा. जनक राजाला विनंती केली जाते. जनक राजा म्हणतो, मी तुमच्या घराच्या संसारात पडणं योग्य नाही.
कोणीच न्याय द्यायला तयार नाही. त्यावेळेला रामचंद्र म्हणतात, भरत आता तूच न्याय दे. पण लक्षात ठेव भरत, आपल्या बाबाला प्राणापेक्षा सुद्धा वचन प्रिय होतं बघ भरत. तुला काय न्याय द्यायचा तो दे. रघुकुल रीत सदा चली आई. हे रघुकुल रीत सदा चली आई. हे रघुकुल आपल्या बाबाला सदा चली आई. रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाई पर वचन न जाई. आपल्या बाबाला प्राणापेक्षाही वचन प्रिय होते. भरत न्याय असा दे, असा न्याय घे की आपल्या रघुकुलाची रीत कधी संपली नाही पाहिजे. चंद्र सूर्य असेपर्यंत समाजाने आपली कथा गायली पाहिजे. लक्षात ठेव भरत, असा न्याय तुला द्यावा लागेल. आत्ता जातील 14 वर्ष, पण आपल्या बापाचं वचन मोडून जर आपण घरी गेलो ना भरत, आपल्या रघुकुलाची मर्यादा तुटल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेव भरत, आपल्या दशरथ राजाला प्राणापेक्षाही, रघुकुलाला प्राणापेक्षाही वचन प्रिय आहे रे. पर भजन न जाए, भजन न जाए. ओ रघुकुल रीत सदा चली आई. रघुकुल रीत सदा चली आई. रघुकुल रीत सदा चली आपल्या बाबाला प्राणापेक्षाही वचन प्रिय आहे बघ भरत. समजून सांगतात यमन. समजून सांगतात भरत, दैव जात दुःखे भरता. भरत, हे दुःख दैवाने येत असत. तुम्हाला सुद्धा सांगतो बरं, वाट्याला दुःख येत असतात. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. हे दुःख येत असतात भरत. आत्ता जातील 14 वर्ष, हे चालू राहणार आहे भरत. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे, कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या, स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. भरत, एखादं ओंडका आष्टी तालुक्यातून वाहत 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 गोदावरीला जातं. हळूहळू सागरामध्ये जातं. त्या सागरात एखादं दुसरं ओंडकं त्या ओंडक्याला भेटतं. तांदळे महाराज, इकडचं ओंडकं त्याला सांगता, अरे आम्ही माऊलीचा सप्ताह केला रे. काय गोड सप्ताह असतो आमच्या माऊली नगरला. सगळे वर्गणी देतात, एका विचारानं येतात. दमयंती ताई सुद्धा कथेला 3 दिवस आलेल्या आहेत. एवढा छान कार्यक्रम, काय ती कथा, काय तो सोहळा. नाचलोत, गायलोत, रडलोत. भरत, जानकी, लखन, काय शिकलो नाही आम्ही 7 दिवसात. इकडचं ओंडकं त्या ओंडक्याला सांगत असतं. तिकडचं ओंडकं या ओंडक्याला म्हणतं, मी पण नाशिकहून आलोय बघ, आमच्याकडे जरा कांद्याचे भाव कमीच आहेत बघ, जरा यावर्षी जरा थोडे हालच आहेत बघ. गप्पा दोघांच्या चालू असतात. तेवढ्यामध्ये भरत 2 ओंड
क्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ जय हो क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मान साचा पराधीन आहे जगती जगती पुत्र मानवाचा दोषणा कुणा जा रे राजा जा अयोध्येत हो तू राजा रंक मी बनीचा तो 14 वर्ष राजगादी सांभाळ मी 14 वर्ष वनवासी राहतो पितृवचन पूर्ण करू राजा जन्मभर नाही चंद्र सूर्य असेपर्यंत आपल्या दोघांचं नाव निघेल रामचंद्राचं भरत जे ऐकतात पण म्हणतात हे राज्याभिषेक ही सामुग्री ही एका गुहेमध्ये ठेवली जाते आजही ती भरत गुफा आहे तुम्ही जर गेलात तर दर्शन करून या त्या भरत गुहेमध्ये ते सामुग्री ठेवली जाते भरत म्हणतो मी तसं जाणार नाही तुमच्या दोघांच्याही पादुका मला पाहिजे आणि आता रामचंद्राच्या पायातल्या पादुका जानकी मातेच्या पायातल्या पादुका घेतल्या जातात डोक्यावरती पादुका भरत घेतो फार सुंदर वर्णन केलंय ऐका राम भक्त ले चला रे राम के निशाने राम भक्त ले चला रे राम के निशाने निघालाय भरत डोक्यावरती पादुका घेऊन निघालाय प्रभूनं पादुकेमध्ये अवतार धारण केलाय सीतामाई सुद्धा पादुकामध्ये अवतार धारण करते रडत रडत आता अयोध्या परत निघते प्रभू चित्रकूटावरती सोडून आता सगळ्यांना निघतायत हो सगळा भरत डोक्यावरती पादुका आहेत काय सुंदर भाव आहे बघा शीश पर खड़ा हो आँखियों में पानी राम भक्त ले चला रे राम की निशानी राम भक्त ले चला रे राम की निशानी ओ शीश पर खड़ा हो नयनों में पानी शीश पर खड़ा हो आँखियों में पानी राम भक्त ले चला रे राम की निशानी राम भक्त ले चला रे राम की निशानी राम भक्त ले चला राम की डोक्यावरती पादुका घेतल्या आपल्या प्रभूचं दर्शन घेत त्यांची आठवण काढत काढत भरत परत निघाला या विठ्ठलराव बनसोडे अण्णा असतील तुमचे उत्तमराव बोडके पत्रकार असतील शरददादा पत्रकार असतील सगळी मंडळी आपण 7 दिवस कथा ऐकताय पुरी महाराजही आहेत तांदळे महाराज आहेत आपण सगळ्या माझ्या बहिणी माता सगळे आपण इथं रामरूप होऊन कथा ऐकताय भरताचा भाव घरी घेऊन जा भरत आता आपल्या सगळ्या वस्तू घेऊन जातो रामप्रभूच्या पादुका अयोध्येच्या गादीवरती मांडतो स्वतः नंदीग्रामाच्या गुहेमध्ये राहतो मांडवीला समजून सांगतो आणि 14 वर्षाचा वनवास जसा प्रभूला आहे तसाच भरतसुद्धा 14 वर्ष नंदीग्रामामध्ये वनवासासारखंच राहतो यालाच तर बंधुप्रेम म्हणतात हीच तर कथा घराघरात पाहिजे ना आता प्रभू पंचवटी सुद्धा आपण चित्रकूट पर्वत सोडतात चित्रकूट पर्वतावर गर्दी होत राहते म्हणून चित्रकूट पर्वत सोडतात आम्ही वनवासी आहोत सारखे लोक आम्हाला इथं भेटायला येतात माहिती पडलंय लोकांना आता चित्रकूटाहून निघतात हळूहळू चालत चालत पुढे येतात हो पुढं आत्री आणि अनुसयाचा आश्रम लागतो अनुसया माता सीता मातेला एक वस्त्र देते की ते धुण्याची गरज नाही अनुसया पतिव्रता आहे तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता पतिव्रता आणि अनेकांची स्तुती आजचा दिवस पतिव्रतेच आहे आजचा दिवस झाडाचं पूजन करण्याचा आहे दोनही अर्थ आहे वैज्ञानिक पण आहे आध्यात्मिक पण आहे तुम्ही जर एखाद्या झाडाला आज दोरी बांधत असाल दोर बांधत असाल आणि फेरे घेता म्हणत असाल हाच पती मला 7 जन्म पाहिजे तर ती तुमची पातिव्रत्याची भक्ती आहे आणि एक दिवस तुम्ही त्या झाडाचं पूजन करत असाल तर त्या वडाच्या झाडाची पूजा ही वैज्ञानिक पूजा आहे म्हणजे आध्यात्मिकता पण आहे आणि वैज्ञानिकता पण आहे संप्रदाय विज्ञानाला सोडत नाही शरददादा हो आपण पत्रकार आहात हो आप लक्षात ठेवा संप्रदाय विज्ञानाला कधी सोडतच नाही उलट विज्ञानाचा जन्मच अध्यात्मातून आहे
फार सुंदर आहे. जिथं विज्ञान थांबलं जातंय तिथून अध्यात्माची गरज आहे. ज्या ठिकाणी तुमचं मन लागत नाही, एकच जागा अशी आहे जगातली, कथा कीर्तन भजन, तिथं तुम्ही तुमचं मन लावू शकता, तुमच्या मनातलं दुःख इथं ठेवू शकता. हीच जागा तुम्हाला सांगते की अरे तुमच्या जीवनात हे चढ उतार येणार आहेत. एखाद्या दिवशी तुम्हाला हत्तीवर बसावं लागणार आहे, तर एका दिवशी लोक तुम्हाला खाली पण उतरवणार आहे. हे चालत राहणार आहे. समयासी सादर व्हावे, एवढीच जागा शिकवते तुम्हाला. सावता महाराजांचा अभंग आहे हा. कोरोना आलता ना, कोरोना, तांदळे महाराज तुमच्याकडे आलता कोरोना. एस टी बंद, रेल्वे बंद, विमानं बंद, टाळ बंद, पखवाज बंद, इना बंद, सगळं बंद. त्या बंदच्या काळात महाराज सुद्धा बंद होता, कथा बंद, कीर्तन बंद, सगळं बंद. खायची सुद्धा पत्रकारांना कळालं, खायची सुद्धा पंचायत होती, 500 नाही 100 सुद्धा नाही. पण त्या काळात फक्त सावता महाराज कामी आले. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर व्हावे. कधी कधी तुम्हाला कोण्या दिवशी बैसोनी हातीवर, एखाद्या दिवशी लोक तुम्हाला हत्तीवर बसवतील, मिरवणूक काढतील तुमची. आता रथ आलाय बघा, मिरवणूक आहे आता. पण कोण्या दिवशी कोरोना आल्यावर सप्ताहबंद महाराज घरी राहतो. काय भाव आहे? कोण्या दिवशी बैसोनी हातीवर, तर कोण्या दिवशी पालकी सुभेदार, तर कोण्या दिवशी पायी चाकर, चालत जावे, चालत जावे. समयासी सादर व्हावे. एका दिवशी असं जेवायला मिळतं ताई. धोंडे साहेबांच्या घरी गेलो, काल विठ्ठल अण्णांच्या घरी गेलो, पत्रकाराच्या घरी गेलो, तांदळे महाराज. एखाद्या चांगल्या घरी गेलं की मग काय काय खावं. त्या दिवशी तांदळे महाराजांनी जेवायला नेलं. एवढ्या भाज्यांनी, एवढ्या, अरे काय खावं आता, भाकरी खाऊ का, भाजी खाऊ, टमाटर खाऊ का, बटाटो खाऊ, काय. कधी कधी पंचायत बा, श्री बालाजी, श्री बालाजीचा बेत कधी कधी जेवायला. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी. श्री बालाजी, श्री बालाजी तिकडं देवस्थान श्रीमंत आहे तिरुमल्याला. श्री बालाजी आपल्या मराठवाड्यात नाही, पण इकडं श्री बालाजीचा बेत आहे. श्रीखंड, श्री, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी. लाडू खाऊ का, जिलेबी खाऊ का, नेमका आमरसूड, काय खाऊ, अशी पंचायत निर्माण होते. कधी कधी असं वरण वाट्याला येतं. आमचा ओंकार म्हणतो, आमचा आप्पा म्हणतो, आमचा पवन म्हणतो, कृष्णा महाराज म्हणतात, आमचा नामा म्हणतो, बाबा वरण लई पातळी, आपला चेहरा दिसतोय. काय बाबा आता काय वाट्याला आलंय, है का नाही. कोण्या दिवशी करोनी याची मन, तर कोण्या दिवशी घरात नाही धान्य, असं होतंय. तर कोण्या दिवशी द्रव्याची साठवण. कधी कधी 3-3 कीर्तन, सकाळी कीर्तन, दुपारी कथा, संध्याकाळी कीर्तन. महाराज घ्या, पण या कोण्या दिवशी 3-3 कीर्तन. म्हणजे असं नाही, कोण्या दिवशी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे, कोठे साठवावे. समयासी सादर व्हावे. सगळ्याच्या जीवनातलं अंतिम सत्य सांगतो. आजच्या कथेचा संदेश समजून घेऊन जा. कोण्या दिवशी यम येतील चालून, तर कोण्या दिवशी प्राण जातील घेऊन. तुमच्या आष्टीमध्ये स्मशान आहे? स्मशान 3 आहेत का? 2-3 आहेत? 3 आहे. हा, गेलात कधी स्मशान? रोज जात जा. का माहिती आहे का? त्याचं कारण सांगतो. आपल्याला सगळ्याला तिथंच जायचंय. मला कोण्या दिवशी यम येतील चालून, तर कोण्या दिवशी प्राण जातील घेऊन, तर कोण्या दिवशी स्मशानी जाऊन. सावता महाराज सांगतात, एकटे राहावे, एकटे राहावे. समयासी सादर व्हावे. असा काळ येईल बघा. कधी दुःख येईल तर कधी सुख येईल. आत्री अशी पातिव्रत्याचं रक्षण कसं केलं पाहिजे अनुसया समजून सांगते. सीतामाईला एक वस्त्र देते. रात्रीचा मुक्काम तिथं होतो. आता आत्री अनुसयाचा तो आश्रम सोडून प्रभू पुढं चालतात.
एक नगर जिल्ह्यामध्ये एक आश्रम आहे, त्याला डोंगरगड म्हणतात. तिथं सीतेची नाणी आहे. कधी गेले तर दर्शन करून या. काही दिवस तिथं आम्ही गेलेलो आहोत, शिकलेलो आहोत. तिथं जंगले शास्त्री म्हणून एक महाराज आत्ता वास्तव्याला आहे. तिथं प्रभूचा एक मुक्काम पडलेला आहे. मग आता हळूहळू तिथून प्रभू अकोले तालुक्यातल्या अगस्ती मुनीच्या आश्रमामध्ये जातात आणि अगस्ती मुनीला विचारतात, मी आता कुठं राहिलं पाहिजे? तुळशीदासजी त्याचं वर्णन करतात. हे प्रभु परम मनोरथ ठावो, पावन पंचवटी ते नावो. हे प्रभु परम मनोरथ ठावो, पावन पंचवटी ते नावो. हे प्रभु परम मनोहर ठावो, पावन पंचवटी ते नावो. हे प्रभु परम मनोहर ठावो, पावन पंचवटी ते नावो. दंडकपणा पुनीत प्रभु करे, उग्र शाप मुनिवर कर घरे हो. हे प्रभु परम मनोरथ ठावो, पावन पंचवटी ते नावो. हे प्रभु परम मनोरथ ठावो, पावन पंचवटी ते नावो. अगस्ती मुनी सांगतात, तुम्ही आता पंचवटीमध्ये गेलं पाहिजे. कुठे आहे ही पंचवटी? आपल्या महाराष्ट्रातच नाशिक शहरामध्ये पंचवटी आहे. 5 वृक्षाचा वट म्हणजे 5 झाडाचे जे उंबर आहे, वड आहे, म्हणून त्या झाडाची आपण पूजा करतो. आज त्याला सगळ्या माझ्या बहिणीनं, माझ्या पतीला आयुष्य मिळावं, माझा पती 7 जन्मोजन्मी मला मिळावा. पातिव्रत्यासाठी आजच्या सगळ्या माझ्या बहिणीला शुभेच्छा आहेत. बरं, फार सुंदर आजचा दिवस आहे. आपली कथा आज वटसावित्रा पौर्णिमेला थांबते, म्हणून फार संदेश घरी घेऊन जा. त्या 5 झाडाचं पूजन आपण करत असतो. झाडाची पूजा याच्यासाठी करतात की तो आपल्याला परोपकार करतो, 24 तास ऑक्सिजन देतो. कोणी उपकार करत नाही बघा झाडासारखे. विठ्ठलराव, सगळ्यात मोठे उपकार आहेत झाडाचे. माणसं तरी एखादं वर्ष पंगत देतील, एखादं वर्ष अन्नदान करतील, 2 वर्षाने म्हणतील माझी जरा परिस्थिती नाजूक आहे, पण झाड तुम्ही तोडायला जरी गेलात तर तोडताना सुद्धा तुम्हाला सावली देतंय. माऊली ओवी लिहितात, जो खांडावया घावो घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षोदय जैसा. काय माऊलीत लिहितात बघा. म्हणून झाड लावा, झाड तोडू नका रे. झाडं तोडले म्हणून तर दुष्काळ पडायला लागला. बघा ना, गायी मारल्या म्हणून तर दुष्काळ पडायला लागला. पर्वत कापून टाकले म्हणून तर दुष्काळ पडायला लागला. पाऊस लागतो तेव्हा पडत नाही, जेव्हा लागत नाही तांदळे महाराज तेव्हा पडल्याशिवाय राहत नाही. परोपकाराय फलंती वृक्षा, 24 तास ऑक्सिजन देताना झाड. म्हणून त्या पंचवटीमध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. पंचवटीमध्ये प्रभू आता जातात. तिथं सुद्धा काल आपण चित्रकूटावर जशी कुट्या बांधताना ऐकलं, तिथं 2 कुट्या तयार करतात. एक लखनजीला, एक सीता आणि जानकीला 2 कुट्या तयार केल्या जातात. ऐका. आणि कुट्यामध्ये प्रभू आता आपला 14 वर्षाचा वनवास काटत असतात. 13 वर्ष वनवासाला पूर्ण होतात. आता ऐका, शेवटचं वर्ष राहिलेलं आहे. आणि आता एक दिवस निवांत बसलेले असताना वरून एक विमान उडत असते. त्या विमानामध्ये शूर्पणखा असते. त्या शूर्पणखेला रामचंद्राचा चेहरा पाहून तिचं मन भुलून जातं. आहेच आमचा देव तसा महाराज. तुम्ही एकदा पाहिला की दुसरं पाहण्याची इच्छा होत नाही, कारण त्याच्यासारखा कोणी नाही. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपली या, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. खूप छान आहे तो. पहिली या वेळेला बैसे जीवी जडो, बैसे जीवी जडोनी, बैसे जीवी जडो. पहिली या वेळेला
लिया वेद लावी. दिसायला राजकुमार आहेत, सुंदर आहेत माझे प्रभू. शूर्पणखा मोहित होते, आपलं स्वरूप बदलते, राक्षसनीचं सुंदर स्त्री बनते, अतिशय गोड बनते, प्रभूच्या समोर येते. पाहिलं तर हा योगी म्हणावं तर याचा परिवार बरोबर आहे, मला स्वीकारलं पाहिजे अशी विनंती करते. शूर्पणखेला प्रभू लक्ष्मणाकडे पाठवतात. तो बघतो, तो आहे बघतो आहे राजकुमार, माझी पत्नी बरोबर आहे, ही काही मला सही देत नाही, त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. ते बघ पलीकडं तो राजकुमार आहे. लखनजी आपल्या बाणाला घासत असतात. बघा फार सुंदर भाव आहे. लखनजी आपल्या बाणाला घासत असतात. वरून शूर्पणखा बोलत असते, हे राजकुमारा, काय रे तुझं नाव? हे राजकुमारा. प्रभू आपला बाण, लखनजी आपला बाण घासत असतात आणि खाली बाणाकडे पाहता पाहताच म्हणतात, खूप सुंदर आहे ग तू, खूप सुंदर आहे ग तू, खूप छान आहे ग तू, खूप सौंदर्य दिलंय देवानं तुला. बाण घासता घासता म्हणतात खाली पाहून. शूर्पणखा म्हणते, काय बोलतोस राजकुमारा? अरे माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही तू अजून म्हणतो मी सुंदर आहे, असं कसं रे? माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही म्हणतो मी सुंदर आहे. हो लखनजी म्हणतात, अगं मी जर तुझ्याकडे पाहिलं ना मग तू सुंदर राहणार नाही. मी जर तुझ्याकडे वर पाहिलं तर मग तू सुंदर राहणार नाही. म्हणूनच तुला आधी सांगतो बघ तू सुंदर आहे, तू मला वर पाहायला लावू नको. काहीला कळालंय, काहीला उद्या कळलं. मी बाण घासतोय ना, जर कदाचित मी तुझ्याकडे वर पाहिलं तर मग ते असंच आहे. लखन वैराग्य आहेत, शूर्पणखा आसक्ती आहे. वैराग्य एकदा तयार झालं की आसक्ती निघून जात असते. लखनजी वैराग्य आहेत, फार सुंदर भाव आहेत. बघा गिरी महाराज, एक एक भाव संपणार नाही. तो ये अजून 8 दिवस जरी तांदळे महाराज तुम्ही बोलायला लावलं ना मला, तरी ही कथा संपणार नाही. इतके सुंदर भाव आहेत. दमयंती ताईसारखी आमदाराची बायको कथा ऐकते, खूप नवल आहे. मला नवल वाटलं. मला वाटतं एखाद्या दिवशी येतील ताई, पण 3 दिवस आल्या. आपल्या कार्यक्रमावर त्यांचं प्रेम आहे. बरं वाटलं, आनंद वाटला. आपण सगळे प्रेमानं ऐकताय. 7 दिवस कधी गेले कळाले नाही. ऐका, आपल्याला रामराज्याभिषेक करायचा आहे, रावणाबरोबर युद्ध करायचं आहे, मोठी कथा आहे. मग आता हो ते बाण घासता घासता ती म्हणते, मग माझ्याशी लग्न कर. लग्न शब्द ऐकल्याबरोबर लखनजीला राग येतो. वैराग्य आहे. बाण, तोच बाण वर घेतात, नाकच कापून टाकतात. झाली की नाही तू आता? नाक कान बिनु भय बिकिरारा, नाक कान बिनु भय बिकिरारा, जनुश्रव शैल गेरु के धारा, जनुश्रव शैल गेरु के धारा, नाक कान बिनु भय बिकिरारा, नाक कान बिनु भय बिकिरारा, नाक कान बिनु भय बिकिरारा. बाणानं नाक कापून जागतात. राग येतो शूर्पणखेला, माझा अपमान केला म्हणून तशीच जाते. रावणाची बहीण आहे ती. रावणाला काही उपदेश करते. बघ खरदूषणाला अगोदर बोलवते. खरदूषणाचा प्रभू उद्धार करतात. खरदूषणाचा आणि रामजी लक्ष्मणाचं मोठं युद्ध होतं. युद्धामध्ये जय जयकार होतो. प्रभू रामचंद्र भगवान की जय जयकार होतो. खरदूषणाचा उद्धार होतो. खरदूषण मारल्यामुळं शूर्पणखा धावत जाते, रावणाला बातमी देते. बघ, आणि मग आता रावण घाबरतो. इंद्रवारी चंद्र छत्र धरी यमपानी वाये घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी विधिलेख करी दहन कांड, मैराल देव कानडे करीती राक्षसांच्या दाड्या फावे, अरसान दावित ज्या पुढे ते चिरोकडे तुळानी, नवग्रहाची तुळा गाडी ते रावणे घातले बांधवडी, विघ्न रावशिक जया पुढे तो गणेश होऊनी बापुडे, गाढवाचे कळप गाढे चहूकडे ओढत असे. एवढा श्रीमंत रावण, एवढा बलाढ्य रावण घाबरतो. त्याला माहिती असतं खर आणि दूषण माझ्यासारखेच बलवान आहेत, यांना जर मारतोय तर नक्कीच माझा प्रभू माझ्या उद्धारासाठी आलाय. नारदजीला आवाज देतात. नारदजी लंकेमध्ये जातात. ऐका, नारदाला मार्ग विचारतो. मी काय केलं पाहिजे? माझा उद्धार झाला पाहिजे. भजन केलं पाहिजे. कधी होईल भजनाने उद्धार? लवकर नाही होणार. लवकर कशानं होईल? वैरी व्हावं लागेल. काय केलं पाहिजे? वैरी माझं जीव तामस आहे, माझा आहार तामस आहे. तामसी माणसं भजनाला येत नसतात. तामसी माणसं कीर्तनाला येत नसतात. तामसी माणसाचं लक्ष भजनामध्ये लागत नाही. मी तामस आहे, मी राक्षस आहे, मला भजन करता येणार नाही. असा काहीतरी उपाय सांगा नारदजी. नारदजी म्हणतात, मग तुम्हाला चोरी करावी लागेल. चोरी करायला आम्ही पटाईत आहोत. काय चोरलं पाहिजे? मोटरसायकल चोरू? अरे नाही रे. गाडी चोरू? नाही रे. मग काय चोरावं लागेल? तुला प्रभूची पत्नी चोरून आणावी लागेल. जर तू त्याची सौभाग्यवती चोरून आणली तरच तुझा उद्धार होईल. दुसरी कोणतीही गोष्ट चोरली तरी तुला ते माफ करतील, पण तू जर पत्नी चोरून आणली तर माफ करणार नाही. मारीचाला बोलवलं जातंय. मारीचाला रावण म्हणतात, बघ मारीचा, तुझा मृत्यू अटळ आहे. मारीच हा मामा आहे. बऱ्याच वेळेला संकटात आल्यावर भाचे मामाला बोलवत असतात. भाच्यानं मामाला बोलवलंय, मामा संकट आलंय, संकट काय करायचंय? तुमचा मृत्यू आहे. कुणाच्या हातानं? माझ्या हातानं, नाही तर मग रामाच्या हातानं. सांगा कुणाच्या हातानं मरायचं?
मामा म्हणतो तुझ्या हातानं मरण्यापेक्षा नरकाला जाण्यापेक्षा प्रभूच्याच हातानं मरतो, माझा उद्धार तरी होईल. आणि मग मारीच मामा हरिणरूपी सुंदर असा हरिण बनतात, सोन्याचा आवेश घेतात, सोन्याचं रूप धारण करतात. सोन्याचं हरिण नसतंच बघा, पण ते तसं दिसलं जातं. त्यालाच तर म्हणतो आपण नसतंच काही जगात, पण आपण फसलो जातं. म्हणतो ना दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. असंच झालेलं आहे आपल्याला माणसं फसवतच आलेत. हो दिसतं तसं नसतं ना, म्हणून ते आता हरिण मारीच रूपाचं हरिण टुनुक उड्या मारत त्या पंचवटीमध्ये फिरत असतं. सकाळची वेळ असते. जानकी फुलं तोडण्याच्या निमित्तानं प्रभूच्या त्या मंदिराच्या पूजेला त्या झोपडीतल्या त्या देवाला फुलं अर्पण करण्यासाठी फुलं तोडत असते. डारलीमध्ये ते फुलं टाकत असते. टुनुक उड्या मारताना ते हरिण पाहते. हरणाचा मन हरणाचा वेध लागतो, धावतच जाते. प्रभू प्रभू प्रभू, ते बघा ते हरिण, ते बघा ते हरिण, ते हरिण मला पाहिजे, ते हरिण मला पाहिजे. प्रभू समजून सांगतात सीते जानकी वैदेही, हे हरिण नाही आहे. नाही प्रभू मला ते हरिण पाहिजे. नाही प्रभू मी तुम्हाला काही मागितलं नाही. हो यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. एकदा माणसाचा विनाशकाल जवळ आला त्याच्या बुद्धीला विपरीतपणा येत असतो. विपरीत बुद्धी आली की समजून घ्यायचं आपला विनाश नक्की होणार आहे. कायम ध्यानात ठेवा, विपरीत बुद्धी सुचते, विनाशकाले विपरीत बुद्धी. प्रभू आता त्या हरणाच्या मागं श्री हट्ट म्हणून धावतात, बाण लावतात, बरंच दूर जातात. ते हरिण पुढं प्रभू मागं, हरिण पुढं प्रभू मागं. बरंच दूर ते हरिण घेऊन जाते. बाण मारल्याबरोबर ते आवाज देते लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, हाय लक्ष्मणा, हाय लक्ष्मणा, लक्ष्मणा धाव. असा आवाज आल्याबरोबर जानकी मनामध्ये शंका घेते, माझ्या प्रभूला काहीतरी अडचण आहे, माझे प्रभू काहीतरी संकटात आहे. लखनजी तुम्हाला आवाज दिलाय, प्रभूच्या मदतीला तुम्ही धावून गेलं पाहिजे. लखनजी म्हणतात नाही आई साहेब, वहिनी साहेब, माझे प्रभू कधी संकटात नसतात. नाही तुम्ही तो आवाज ऐकत नाहीत का? माझे प्रभू काहीतरी संकटात आहेत, तुम्हाला जावं लागेल. लखनजी जात नाही. जानकी माता खूप भयानक शब्द वापरते. आजची रामकथा तुम्हाला सांगेल, शब्द जपून वापरा. एखाद्या वेळेला मारलेले वळ निघून जातात, पण बोललेले शब्द कधी निघून जात नाही. मारलेले घाव निघून जातात रे, पण शब्दाचे घाव कधीच निघत नाहीत. सख्खे बहीण भाऊ पाहिलेत मी, फक्त शब्दामुळे वेगळे झाले. एका ताटात जेवणारे भाऊ पाहिलेत पत्रकार साहेब, शब्दामुळे बाजूला निघालेत. शब्द जपून वापरा. साच आणि मवाळ, मितुली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळामृताचे, गोड बोला मधुरा वाणी ओठी, तुका म्हणे वाव पोटी. मस्त गोड बोललं पाहिजे. समाज गोड बोलल्यानं जिंकला जातो, पण जानकी खूप कठीण बोलते, कठोर बोलते. कळलंय मला लक्ष्मणा, कळलंय मला लक्ष्मणा, तुम्ही प्रभूच्या मदतीला का जात नाही? हो तुमची नजर माझ्यावर आहे. हो माझा प्रभू गेल्यावर तुम्हाला माझी पत्नी करून घेण्याची इच्छा आहे. असं कडवट बोलू नका दादांनो, इतकं वाईट कधी कुणाला बोलू नका. आपल्या जिभेतून एखादी शिवी कधी जाऊ देऊ नका. नका रे कडू बोलू नका रे, वाईट बोलू नका रे. वाईट बोलणं चांगलं नाही रे माझ्या दादांनो. हो एवढी 7 दिवसाची कथा ऐकली आपण. एक एक भाव माझा घरी न्या. ज्या वेळेला असे शब्द लखनजीच्या कानावर पडतात, वैराग्य आहे लखन, जातो बघा मा जातो. एक लक्ष्मण रेखा ओढतात. तुळशीदासजींनी वर्णन केलंय, वाल्मिकी रामायणात मात्र लक्ष्मण रेखेचं वर्णन नाही. तुळशीदासजींनी केलंय. लक्ष्मण रेखा ओढली जाते, याच्या पलीकडे जाऊ नका अशी आज्ञा करतात. लखनजी जातात. लखनजी रामप्रभूच्या शोधात जातात. इकडं रावण भिक्षुकाचा ढोंगी सोंग घेतो आणि भिक्षा मागण्यासाठी येतो. मला भिक्षा पाहिजे, भिक्षा पाहिजे म्हणून ती सीता आई भिक्षाटन म्हणून काहीतरी घेऊन येते. ज्यावेळेला रावण पुढं जातो, लक्ष्मणाने मारलेली रेष असते. रावणाला सुद्धा तिच्या पलीकडे जाता येत नाही. रावणाच्या लक्षात येतं या रेषेच्या अलीकडे आल्याशिवाय मला हिला उचलता येणार नाही. कपटी आहे रावण, कपटी माणसापासून सावध राहत जा. कपटी माणूस कधी फसवल सांगता येत नाही. कपटी माणसाकडे लक्ष देत जाऊ नका. रामकथा आपल्याला पदोपदी शिकवते. गोड समाज हा गोड बोलल्यानं जिंकला जातो, शत्रू हा कपटानं जिंकला जातो. कपटी माणसापासून सावध राहा. कपटी आहे रावण, सावध नाही राहिली जानकी. तू मला बाहेर येऊन दान दिलं पाहिजे, आणि तू जर बाहेर येऊन दिलं नाही तर मी तुला श्राप देईल बघ. साधूचा श्राप नको लागायला.
जानकी रेस सोडून बाहेर येते, विनाशकाली विपरीत बुद्धी होते, रावण स्वतःच्या पुन्हा 10 तोंडाच्या मुखामध्ये येतो, सीतामाईला उचलतो, त्याच्या त्या पुष्पक विमानामध्ये बसवतो आणि सीतामाईला घेऊन निघतो. वाचवा रामजी, लखनजी, रामजी, माझे प्रभू, हे नाथा, हे नाथा, हे प्रभू, हे रामराया, हे राघवा. सारखा विलाप करते जानकी. हा आवाज एका पक्षाच्या कानावर जातो. पक्षाचं नाव आहे जटायू. तो जटायू विमान अडवतो. खूप घनघोर युद्ध दोघांचं होतं. जटायू खरं सांगतो, रावण खरं बोलत नाही. रावण म्हणतो माझ्या गुडघ्यामध्ये आहे माझा मृत्यू, पायात आहे सांगतो. खोटं बोलतो, माझ्या पंखात माझा मृत्यू आहे जटायू सांगतो. जटायूचे पंख रावण छाडतो. जटायू धरणीला पडतो. सीतामाई घेऊन रावण निघून जातो. इकडून मात्र रामप्रभू लखनजी पंचवटीच्या आश्रमामध्ये येतात. पाहतात तर आश्रम उजाड झालेला आहे. हे सीते, हे जानकी, हे सीते, हे जानकी, हे सीते, हे जानकी म्हणत 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 पुढे चालतात. एका बाजूनं राम 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 असा आवाज येतो. धावून जाऊन पडतात ते एक पक्षी, गिधाडाच्या रूपातला जटायू खाली पडलेला आहे. काय त्या जटायूचं भाग्य आहे बघा. रामचंद्र आपली मांडीवर त्या जटायूचं मस्तक घेतात. जे भाग्य दशरथाला नाही, जे भाग्य जन्म दिला त्या बापाला नाही, ते भाग्य जटायूला मिळतं. आपल्या मांडीवरती त्या जटायूचं मस्तक ठेवतात. तू माझ्या पत्नीसाठी लढला, माझ्या पत्नीसाठी तू युद्ध केलं, मी तुला वीरगती देतो, तुला नवीन शरीर देतो. नाही प्रभू, तुमच्या मांडीवर माझा प्राण जातोय, याच्यापेक्षा कोणतं माझं मोठं भाग्य असेल. हेच आता माझ्या जीवनातलं अंतिम आहे. आता मला काही नको प्रभू. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. बस बस बस, एवढंच पाहिजे होतं मला. आज तुमच्या मांडीवर, देवाच्या मांडीवर माझा प्राण जातो. जटायू प्रभूच्या मांडीवरती प्राण सोडतो. हो, जटायूची अंत्यविधी प्रभू करतात. हळूहळू आता पुढे चालतात. आता महत्त्वाची एक कथा आहे, तेवढी 5 मिनिटामध्ये बघायची.